माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. घाबरून जाऊ नका, कारण अनेकांचे फोन मला आले की आज संध्याकाळी आपण फेसबुक लाईव्ह करताय, तर आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन करतायत का. प्रथम मी काय बोलतो आहे ते जरा नीट समजून घ्या. बेड्स वाढले, व्हेंटिलेटर्स वाढले, ICUचे बेड्स वाढले, तरी डॉक्टर्स कसे वाढणार, नर्सेस कशा वाढणार, आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे, हा विचार फार महत्त्वाचा आहे. आणि इकडेच खरा चिंतेचा विषय आहे. गेले वर्षभर ही संपूर्ण आपली यंत्रणा, मग त्याच्यात डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, पोलीस आहेत, आशा अंगणवाडी सेविका आहेत, महसूल यंत्रणेचे काही कर्मचारी आहेत, यांच्यापैकी बऱ्याच जणांना कोविडने गाठलेलं आहे. आजारातनं ते बरे झालेले आहेत. साधारणतः या विषाणूचं एक विचित्र वैशिष्ट्य असं आहे की एकदा त्यांनी कोणाला ग्रासलं की बरं झाल्यानंतर सुद्धा काही काळ हा थकवा राहतो, धाप लागते, थकवा येतो, थोडंसं अंगातली सगळी शक्ती गेल्यासारखी वाटते. मग डॉक्टर सांगतात आता तुम्ही निगेटिव्ह झालेला आहात, परंतु आराम करा. पण ही जी यंत्रणा आहे ती यंत्रणा आपल्यासारखीच माणसांची आहेत, आपल्यासारखीच रक्तामासाची हाडाची आपली माणसं आहेत, आपलेच बांधव आहेत, आपल्याच भगिनी आहेत. हे डॉक्टर्स असतील सगळेच, ते आजारी पडले आणि पडल्यानंतर निगेटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी कोरोनाच्या गुहेत घुसत आहेत. मग त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे. आजसुद्धा आपण जी काय आपली यंत्रणा राबते आपल्यासाठी, टेस्टिंग 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 आहे, टेस्टिंग वाढवतोय. पण टेस्टिंग करण्यासाठी घराघरात जाऊन आपल्याच भगिनी आहेत, आपलेच बांधव आहेत, 2-2, 4-4, 5-5 नेता टाइप आधा काम मत करो, सब्सक्राइब के साथ साथ बेल आइकॉन भी दबाओ. माळ्याच्या इमारती असतील, लिफ्ट नसेल तरी सुद्धा ते चढ उतार करतात रोज न थकता. मग थकले तरी थांबत नाहीयेत. त्यांना आपण काहीतरी दिलासा देणार आहोत की नाही. एकूण हे जे काय सगळे चित्र आहे, बोलणारे सगळे बोलतात की आपण हे केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे, की एका बाजूला आपली ही यंत्रणा ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग ह्याच्यासाठी बिझी आहे, दुसरीकडे उपचारांसाठी बिझी आहे, तिसरीकडे हीच यंत्रणा लसीकरणासाठी सुद्धा व्यस्त आहे. हे सगळं एकत्रित आल्यानंतर त्यांची काय स्थिती होत असेल ह्याचा थोडा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की लॉकडाऊन करायचं का. इतर देशांनी काय केलेलं आहे, इतर देशाचा जर का आपण अंदाज घेतला तर अमेरिकेने सुद्धा 7 कलमी कार्यक्रम जाहीर केले आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की राजकारण नको, जीव महत्त्वाचं आहे, असं राष्ट्राध्यक्षांनी आवाहन केलं आहे. मला असं वाटतं आपल्याकडे सुद्धा सर्व पक्षीयांनी त्यांनी केलेलं आवाहन नाही, पण निदान मी केलेली विनंती मानायला काय हरकत नाही आहे. जीवाशी खेळ नको, कृपा करून याच्यात राजकारण आणू नका. ब्राझीलमध्ये तर फारच पंचायत झालेली आहे, कारण तिकडे मार्चच्या एका महिन्यात जवळपास 60,000 मृत्यू झालेले आहेत. मृत्यूदर दुपटीने वाढला आहे. बेरोजगारीची म्हणजे मृत्यू पण होत आहेत आणि बेरोजगारीची पण समस्या वाढते. फार विचित्र परिस्थिती ब्राझीलमध्ये. रशियामध्ये पण लस आलेली आहे, त्याच्यामध्ये ते थोडं लस आणि त्या लसीकरणामध्ये ते पुढे आहेत. फ्रान्समध्ये परिस्थिती नाजूक आहे. तिथेही जी माहिती मिळते तिकडे तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. आणि ह्या लॉकडाऊनच्या मध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली आहे. कार्यालयातील लोकांना फक्त घरून काम करावे लागेल. पुढील 3 आठवड्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. या 4 आठवड्यात कोणत्याही प्रकारची जाहीर सभा होणार नाही, त्यांच्यावर पूर्ण बंदी असेल. कोणीही आवश्यक कारणाशिवाय आपले घर सोडणार नाही. हे मी तुम्हाला नाही सांगितलं, हे फ्रान्समधलं वातावरण तुम्हाला सांगतो. नाही तर तुम्हाला वाटेल मी आत्ताच काहीतरी लॉकडाऊन जाहीर केले काय. हंगेरीमध्ये पण वर्क फ्रॉम होम बंधनकारक आहे. डेन्मार्कमध्ये तसंच आहे. ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध हटवायला सुरुवात झालेली आहे. बेल्जियमने परत एकदा महिन्याभराचा कडक लॉकडाऊन लावला आहे. पोर्तुगाल सरकारने शहरांमधील नागरिकांची ये जा थांबवली आहे. आयर्लंडमध्ये तर डिसेंबरपासून कडक लॉकडाऊन आहे. फिलिपिन्समध्ये मनिला व आसपास परत 1 आठवड्याचा कडक लॉकडाऊन लावला आहे. केनियामध्ये सुद्धा देशभर कडक निर्बंध लावलेले आहेत. UK मध्ये सुद्धा आता हळूवार
त्यांनी 2-2.5 महिन्याचा लॉकडाऊन केल्यानंतर हळूवार निर्बंध शिथिल करतायत. जसं आपण हळूवार शिथिल केले तसंच UK तिकडे तर 2.5-3 महिन्याचा अत्यंत कडक लॉकडाऊन होता आणि आता हळूवार ते निर्बंध शिथिल करतायत. इटलीमध्ये सुद्धा तशीच आहे, जर्मनीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, पोलंडमध्ये तीच आहे. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर मला माहिती आहे की लॉकडाऊन हा खूप घातक आहे, परंतु जी कात्रीत मी मागाशी म्हटलं की एका कात्रीत आपण सापडले. एका बाजूला अर्थचक्र आहे, अर्थचक्र चालवायचं तर अनर्थ ओढवतोय, अनर्थ थांबवायचा तर अर्थचक्र बंद पडतंय. करायचं काय मग? आणि मधल्या काळामध्ये जी काही मतं हे तज्ज्ञ ह्या क्षेत्रातले आहेत नाही आहेत, मी त्यांची नावं नाही घेत, पण त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. सर्वसामान्यांना त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका, मी पक्षाचं नाव घेत नाही कारण मला राजकारण आणायचं नाही, आम्ही खपवून घेणार नाही. तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम नको. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं नाटक पुन्हा सुरू झालेलं आहे. कोरोनाच्या संसर्गाला लॉकडाऊन हा पर्याय नाही. आम्ही लॉकडाऊनला जोरदार विरोध करू, रस्त्यावरती उतरू. हिटलरसारखं वागू नका. सर्वसामान्य जनतेला लॉकडाऊन परवडणारा नाही. जनता आधीच लॉकडाऊनला कंटाळली आहे, त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावणे हा पर्याय नव्हे. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. लॉकडाऊन लावायचं असेल तर आधी रोजगाराचे पैसे 5,000 रुपये का काय ते थेट खात्यात जमा करा. एका उद्योगपतीने सांगितले की लॉकडाऊन लावण्याच्या ऐवजी आरोग्य सुविधा वाढवा. आता आरोग्य सुविधा मी तुम्हाला सांगितली काय परिस्थिती आहे. गेल्या वर्षभरात आपण एवढी आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहे. पण मुद्दा असा येतो की हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो हात जोडून, उद्योगपतींना सांगतो, म्हणजे त्या ज्यांनी सांगले सगळ्या उद्योगपतींबद्दल नाही, की आरोग्य व्यवस्था वाढवतो मी, बेड्स वाढवतो, सगळं वाढवतो, पण कृपा करून रोज मला किमान 50 डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांचा महाराष्ट्रभर पुरवठा होईल अशी काहीतरी सोय करा. कारण नुसतं फर्निचरचं दुकान म्हणजे आरोग्य सुविधा नाही आहेत. त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर आल्यानंतर व्हेंटिलेटर वापरणारे सुद्धा तज्ज्ञ लागतात. ऑक्सिजन किती द्यायचा, किती प्रमाणात द्यायचा याच्यासाठी सुद्धा त्या विषयातला तज्ज्ञ लागतो. अगदी रेमडेसिवीर द्यायचं झालं तर ते कसं दिलं पाहिजे ते समजणारा डॉक्टर लागतो. ही तज्ज्ञ लोक आणि डॉक्टर्स ही कुठून आणायची? आणि ही परिस्थिती जर का बघितली तर मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे. जे सांगतायत की लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावरती उतरू, माझं म्हणणे जरूर उतरा, उतरलंच पाहिजे. पण ते लॉकडाऊनच्या विरोधात नाही, तर लॉकडाऊन होऊ नये म्हणून कोरोनाच्या विरुद्ध तुम्ही उतरा. या डॉक्टर्सना मदत करायला तुम्ही रस्त्यावरती उतरा. ज्या कुटुंबांमध्ये करते करविते ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्या कुटुंबियांची जबाबदारी घेण्यासाठी रस्त्यावरती उतरा. ज्या कुटुंबांमध्ये सगळेच्या सगळे कोरोना बाधित झालेले आहेत त्यांची सेवा करण्यासाठी रस्त्यावरती उतरा. टेस्ट जे आपल्या या यंत्रणे जी करते आहे ट्रॅकिंग ट्रेसिंग त्यांना मदत करायला म्हणून रस्त्यावरती उतरा. नुसतं बोलायला ठीक आहे अमुक केलं तर आम्ही रस्त्यावरती उतरू, माझं म्हणणं तर उतराच, रस्त्यावरती उतरा. कारण आता आपल्याला ही लढाई तशीच लढावी लागणार आहे. हातात हात घालून ही लढाई लढावी लागणार आहे. आणि जसा ब्राझीलमध्ये दुर्दैवाने आता अशी परिस्थिती झालेली की लॉकडाऊन नाही आहे पण शुकशुकाट झालेलं आहे. म्हणजे रस्त्यावर फिरत असतील लोक पण रोजगार गेले आणि जीवही गेले. मग काय राहिलं? जीव वाचवायचा की रोजगार वाचवायचा? रोजगार आपल्याकडे आहेत, रोजगार परत मिळतील, पण गेलेला जीव परत आणता येणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला नम्रपणाने विनंती करतोय की येत्या काही दिवसांमध्ये 1-2 दिवसांमध्ये मी आणखीन काही जणांशी बोलतोय. काही त्याच्यात यातले तज्ज्ञ असतील, विविध राजकीय पक्ष आहेत, विविध मी पत्रकारांशी बोलेन. मला वेगळा काही उपाय असला तर पाहिजे. लॉकडाऊन हा उपाय नाही मान्य, पण मग ही संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण वाढवतोच आहे, पण लसीकरण देऊनही कोविड होत नाही अशातला भाग नाही. लसीकरण घेतल्यानंतर, लस घेतल्यानंतर सुद्धा कदाचित लस घेतलेल्याला कोविडचा त्रास कमी होईल, पण तो दुसऱ्याला संसर्गित करू शकतो, हेही आता सिद्ध झालेलं आहे. मग करायचं काय? दुसरा उपाय असेल जरूर सांगा, पण त्याहीपेक्षा माझा विश्वास आपल्यावरती आहे. कारण तुम्हीच या युद्धातले खरे सैनिक आहात. हे युद्ध आपल्या सगळ्यांचं आहे, हे एकट्या दुकट्याचं युद्ध नाही आहे. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आपण नाही पाळू शकत, कारण नसताना घराबाहेर पडू नका, नाही घरात थांबू शकत,
अनावश्यक ठिकाणी गर्दी करू नका. गर्दी टाळू नाही शकत. गरज नसेल तर इकडे तिकडे फिरू नका. हे फिरणं टाळू नाही शकत. सार्वजनिक ठिकाणी फिरताना घराबाहेर पडल्यानंतर मास्क लावलाच पाहिजे. मास्क घालू नाही शकत. एकमेकात थोडं अंतर ठेवा. अंतर ठेवू नाही शकत. म्हणजे लॉकडाऊन आपण टाळू शकतोय, पण टाळणं ही जिद्द, ज्या जिद्दीने तुम्ही पहिल्या लढलात त्या जिद्दीने पुन्हा जर का उतरलात तर आपल्याला, मी अजूनही म्हणतो, आता थोडा काळ राहिलेला आहे. कारण परिस्थिती तुम्हाला मी सांगितले, अशीच रुग्णवाढ होत राहिली तर 15-20 दिवसात हॉस्पिटल्स तुडुंब भरून जातील. काही काही जिल्ह्यामध्ये आत्ताची परिस्थिती आलेली आहे. ऑक्सिजनसुद्धा कमी पडू शकतोय, व्हेंटिलेटरसुद्धा कमी पडू शकत आहेत. ही परिस्थिती आजही आपण स्वयंशिस्तीने टाळू शकतो. संसर्गाची लाट, कोरोनाला आपण रोखू शकतो. रोखण्याची जिद्द ही तुमच्यात आहे की नाही, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकार लॉकडाऊन करणार की नाही यापेक्षा प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मी कोरोनाला हरवणार की नाही, मी कोरोनाला रोखणार की नाही. हे जर का तुम्ही प्रत्येकाने ठरवलं, होय मी रोखणारच. कारण आपण गेले वर्षभर माझे कुटुंब माझी जबाबदारी असेल. आता पुन्हा मी प्रत्येकाला सांगितले की मी जबाबदार, माझा मास्क माझी सुरक्षा. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, नवीन ह्याच्यात काहीही नाही. जे पहिल्या दिवशी होतं ते आजही आहे. फक्त थोडंसं काय झालं आहे की सुरुवातीला जी एक कोरोनाची दहशत होती ती दहशत गेली, आपण गाफील झालो आणि कोरोनाने बरोबर आपल्याला गाठलं. अजूनही कोरोनाने आपल्यावरती मात केलेली नाही. मी त्याला करू देणार नाही, अजिबात नाही. मात आपणच त्याच्यावरती करायची आहे. पण ही मात करताना जर आपण घट्ट उभे राहिलो, सगळ्या जणांनी, संपूर्ण सगळ्या राजकीय पक्षाने मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो आहे की कृपा करा, जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करू नका. जे जे सरकार पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलते. अर्थचक्रही फिरवायचं आहे, गरिबाची रोजीरोटी वाचवायची आहे, पण त्याचबरोबरीने सगळ्यात आधी आपल्याला त्यांची जीव वाचवायची आहे. म्हणून जीवाला पहिलं महत्त्व द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या हातातल्या आहेत त्या आपण करू शकतो. म्हणून आजसुद्धा मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे. लॉकडाऊन जाहीर करत नाही आहे, पण 1-2 दिवसामध्ये जर का दृश्य स्वरूपामध्ये ह्या गोष्टी आढळल्या नाहीत आणि दुसरा उपाय जर मी आता पुढच्या 1-2 दिवसांत ज्यांच्याबरोबर बैठका घेतोय त्यांच्याकडनं आला नाही तर मग मात्र आहे ती परिस्थिती अशीच्या अशी स्वीकारा, जे मला नाही जमणार. माझ्या डोळ्या देखत हे मी बघणार नाही आणि आपणही नाही बघायचं आहे. तर ती परिस्थिती रोखायला जगामध्ये जे करतायत, पहिला लॉकडाऊन दुसरा लॉकडाऊन, कारण लाटे मागून लाटा येतात. पहिली लाट आली, दुसरी लाट आली, तिसरी लाट आली. काय होतंय, एक लाट येऊन गेली, लॉकडाऊन होतो, सगळं शिथिल होतं, शिथिल झालं की दुसरी लाट येते. म्हणून आत्तापासून आपण ठरवलं पाहिजे की ही लाट तर मी रोखेनच आणि पुढची लाट तर मी येऊच देणार नाही. मला असं वाटतं, माझा आपल्यावरती विश्वास आहे, आपलाही माझ्यावरती विश्वास आहे. मध्ये काही जण भेटले होते आणि मला म्हणाले की अहो तुम्ही टी व्हीवर आले का लोक घाबरतात. म्हटलं मला नाही वाटत असं, कारण मी तुमच्या कुटुंबातला एक आहे. तुम्ही मला कुटुंबीय मानलेलं आहात आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी, म्हणजे माझे कुटुंब तुम्ही आहात आणि तुमची जबाबदारी ही मी घेतल्यानंतर मला टीकेची पर्वा नाही. जे जे तुमच्या हिताचं असेल ते मी करणार आणि करेन. पुन्हा एकच सांगतो की सरकार यंत्रणेच्या बाबतीत कुठेही कमी पडलेलं नाही, पडू देणार नाही. सरकार खंबीर आहे, सरकार ठाम आहे. आरोग्य सुविधा कुठेही कणभर सुद्धा मी कमी पडू देणार नाही. मात्र ही एका हाताने टाळी वाजणार नाही. 2 हात जेव्हा एका हातात हात घालून आपण काम करू तर आणि तरच यश मिळेल. आणि मला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे, सर्व राजकीय पक्षांकडनं अपेक्षा आहे, सर्व धर्मियांकडनं अपेक्षा आहे. पुन्हा एकदा आपल्या उत्सवांवरती, सणांवरती बंधनं आणावी लागतील. जसं गेल्या वर्षी आपण सहकार्य केलं तसंच पुन्हा एकदा हे सहकार्य कराल अशी आशा नाही, असा विश्वास व्यक्त करतो. आणि ही लढाई पुन्हा एकदा लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी सिद्ध व्हा, एवढ्याच शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.